कौसडी येथे भीम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात पार, गावभर जल्लोष, सर्व समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौसडी येथे शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। ही मिरवणूक मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि जल्लोषात पार पडली। संपूर्ण गावात भीम जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 2 वाजता रमाबाई नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर दोंडगे, पंचायत समिती सदस्य मुजाहिद कादरी, बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे, अनिल शिंदे, गोविंद बारगुंड तसेच पोलीस पाटील संभाजी इखे यांचा सत्कार करण्यात आला। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रमाबाई नगर येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला। ढोलताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि निळ्या झेंड्यांच्या वातावरणात मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। चौक, मस्जिद मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर, बसस्थानक, हनुमान मंदिर, काझी मस्जिद, जीवने गल्ली आदी मार्गावरून ही मिरवणूक पार पडत पुन्हा रमाबाई नगर येथे समारोप करण्यात आला। या मिरवणुकीत सर्व समाजातील नागरिक, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले। कार्यक्रमादरम्यान प्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा लाभ अनेकांनी घेतला। मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बोरी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी संपूर्ण मार्गावर दक्षता घेत कार्यक्रम शांततेत पार पडला। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष संजय आंभोरे, उपाध्यक्ष संविधान आंभोरे, सचिव राजेश आंभोरे, श्रीरंग भैरट, संजय आंभोरे, शुभम आंभोरे, नितीन आंभोरे, सुधाकर आंभोरे, दिलीप आंभोरे, मुकेश आंभोरे, गौतम साळवे, मधुकर साळवे, हरिभाऊ आंभोरे, लखन आंभोरे, नारायण आंभोरे, मुंजा आंभोरे, दीपक आंभोरे, रावसाहेब आंभोरे, बाळासाहेब आंभोरे, अक्षय गुगे, अनिल साळवे, गौतम आंभोरे, दीपक आंभोरे, राम आंभोरे आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले। एकूणच कौसडी येथील भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, एकोप्याने आणि शांततेत पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे।